रात्री आमचा मुक्काम तळेगाव म्हणजे आमचं माहेरघर इथं मुक्काम होता पहा. आणि आता सकाळी सर्व वारकरी सज्ज झालं. इथंच नाश्त्याचं वारकऱ्यांना नाश्त्याचं नियोजन असतं बघा. अरे बैरवाचं मंदिर नाश्त्याचं जेवणाचं सगळं इथं असतं. आणि आता बघा इथं आता नाश्ता करण्यासाठी आले पहा. आणि त्याच्यानंतर दुपारी नाश्त्यासाठी पुढच्या वस्तूवर जाणार आहे. त्यामुळे इथं सगळं निवांत वातावरण असतं. आणि मुक्काम आज कारखाना त्या ठिकाणी धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी जय जय हरी जय हरी. हॅलो नमस्कार. जय हरी रामकृष्ण हरी महाराज. जय हरी. हे बघा वारकरी सगळे अगदी नाश्त्याला बसलेत पहा. सगळे वारकरी बघा फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी आलेत पहा इथं. हां हे गावकरी पण चांगलं स्वागत करतात दिंडीचं. खरं गावकऱ्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. तर सुंदर सेवा व्यवस्था अगदी रात्री पण सुंदर व्यवस्था झाली, सकाळी पण सुंदर व्यवस्था झाली. आणि इथं म्हणजे सगळे आमचे जणू काय ह्या गावामध्ये सगळे आमचे पाहुणेच आहेत असंच आहे बघा. प्रत्येक घरोघरी गेले तरी अगदी चहा पाणी सगळी व्यवस्था इथं केली जाते बघा. जय हरी बावली. सावकाश सावकाश. हा वा 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 वा. सावध विचारून वाडा महाराज. जय हरी जय हरी. हा जय हरी जय हरी. जय हरी माऊली. जय हरी. जय 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 हरी जय हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा पोहे पोहे खायचे खायचे. हा सावकाश महाराज ठोंबरे महाराज. हा चला. जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सावकाश. जय हरी जय हरी जय हरी. हे बघा इथं त्यांची स्वयंपाकाची पण इथं व्यवस्था केलेली असते बघा. सगळे इथंच बनवतात सगळे 2 दिवस. आणि आजचं सुद्धा त्यांचंच संध्याकाळी सुद्धा त्यांचाच प्रसाद आहे. आणि दुपारी पण ह्याच गावचं आहे बघा. तर हे गाव म्हणजे खरोखर म्हणजे अन्नदानाला नाना बसले. हे बघा हे आमचे मांडगे साहेब हे गाडी मालक आहेत. हे भोवर साहेब आहेत हे गाडी मालक आहेत. हे दोघंजण 2 ट्रकचे गाडी स्वतः चालवतात बघा. हे म्हणजे 80 वर्षाचे पण आधी त्यांच्या अंगात येतं बघा उड्या मारायला पालखी पुढं. हे देवजठांचे आहेत. हे कोणते दहीगावचे का आपण सगळे. हे दहीगावचेच बघा ही मंडळी. ही पण सगळी पालखीवरून येणारी मंडळी आहे. म्हणजे हा तिकडे जाऊ दे. जय रामकृष्ण हरी. हे बघा महिला पण बसतात सगळे बसतात नाश्ता अगदी इथं मुलं व्यवस्थित वाढतात बघा सगळं. आणि सगळी अगदी जय हरी माऊली. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी. हा जय हरी जय हरी. हा हे 2 राजे आमचे. हा सावकाश घ्या पोरांनो नाश्ता. नाही आला का. आता येईल आता येईल आता येईल आता येईल. जय हरी. जय म्हणलं हुकले म्हणलं महाराज लोक हुकले म्हणलं आहेत. हा कुठे गेले आमचे महाराज. होय महाराज इथं बसतात. तर म्हणलं का नजर पडणार सिटीमध्ये काय दिसणार. बसा तुम्ही बसा शेजारी. जेवण केले बरं चालतं नाश्ता करा. हा हे आमचे आडव महाराज आहेत बघा. हे ते येवतीचे आहेत पण अगदी जणू काय पालखीच मालक सारखे म्हणजे सगळं जबाबदारी त्यांच्याकडे. आणि ते सगळं व्यवस्थित पार पाडतात. सगळे वारकरी सांभाळून पाहतात. सगळ्याची चौकशी करतात. खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. आणि त्यांच्या एकामुळं कमीत कमी 100 वारकरी त्यांच्या गावचे आज ह्या पालखीमध्ये उपस्थित आहेत बघा. खरोखर धन्यवाद. हा हो करतो. हे बघा इथं भैरवनाथ मंदिर आहे बघा इथं. आणि इथंच संपूर्ण वारकऱ्यांची व्यवस्था केली जाते. आहेत ना ह्या माऊली आहेत ना ते माहिती आहेत ना. हे बघा जय हरी जय हरी जय हरी. हे आमचे योगीचे आडाव महाराज आहेत बा. आणि हे पण विशेष आडाव. हे म्हणजे पंढरपूरची वारीचे 1 नंबर भक्त. खरोखर म्हणजे जी भक्ती पाहण्यासारखी. आमची यादववाडी पण आहे ना. जय हरी रामकृष्ण हरी महाराज.
त्यांचे कस काय झाली तिकडे वारीच्या नर्मदा परिक्रमा. बरं, संत निमराज महाराज पालखी मध्ये आपण केव्हापासून आहात? 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून. कसं वाटलं एकंदरीत तुम्हाला वातावरण? नाही वाटायला काय, यावं इथं 10 गावची लोक आहेत ह्या वारीमध्ये आणि एका गावामध्ये 10 माणसं सुद्धा राहू शकत नाहीत. ते रोज भांडणं करतील, पण हे 10 गावची लोक या वारीमध्ये आहेत आणि एकही शब्द असं कुठं तुम्हाला नजर पडणार नाही. म्हणजे किती हा वारीचा एक मोठा अनुभव आहे. आपलं गाव कुठलं म्हटलंय? मी आंबळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मुक्काम पोस्ट आंबळे. पण हे वारीचं एक महत्व म्हणजे सगळे माऊली माऊली माऊलीच करून राहत असत. हे माऊलीचं एक म्हणजे खरोखर पुढं काय तुमचं पुढं तारामुळे उडाली की पुढं पाणी भेटणार? नाही, पुढंच नाही. आमच्या वारीमध्ये एवढी व्यवस्था आहे, फिल्टर पाणी आहे. आता जे सरपंच आहेत त्या सर्व हे नवीन सरपंच यांनी बरीचशी म्हणजे प्रमाणात सुधारणा केली. आज पंढरपूरमध्ये जाण्यासाठी त्यांनी मठाची पण व्यवस्था केली. सगळं काही खरोखर म्हणजे एक असं आहे, काय पार्टच झालेलं आहे ह्या वर्षी पालखी. पाण्याची व्यवस्था आहे, टँकर आहे, लोकांच्या बॅगा टाकायसाठी गाड्यांची व्यवस्था आहे, सगळी संपूर्ण काय व्यवस्था आहे. अशी व्यवस्था म्हणजे कोणत्या पालखीत नाही. तशा बाकीच्या मोठ्या पालखीत असू सुद्धा तिथं व्यवस्था होत नाही, पण या छोट्या पालखीत एवढी मोठी व्यवस्था होणं म्हणजे सोपं काम नाही. साधारणपणे किती वारकरी आहे पालखीमध्ये? किती वारकरी? साधारण 700-700 वारकरी असतील पालखीमध्ये. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला रस्त्यामध्ये त्रास झाला नाही? कुठल्याही प्रकारे कुठल्याच प्रकारचा जे आमचे जे पालखीचे जे चालक आहेत ते संपूर्ण प्रत्येक वारकऱ्यावर त्यांचं लक्ष असतं. पुढे आजारी पडलं त्यांना डॉक्टर दवाखाना कुठं न्या आणि हे सगळं अगदी ते व्यवस्थित. फार हे नाना झाले, आमचे आडव महाराज झाले युवतीचे, परत आणखी भाऊ कर्जुले झाले, ते शेळके, एकनाथ शेळके, ही मंडळी म्हणजे लगेच स्वतःच्या गाड्या करून वारकऱ्यांना दवाखान्याची व्यवस्था करतात. त्यामुळे काही अडचण नाही. धन्यवाद माऊली, आपण ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय हरी. जय. हे आता पालखीचं बघा आता प्रस्थान झाले बघा दहीगाव मधून आणि नंतर आता दुपारी दहीगावातून पुढच्या ठिकाणी आसरा एका घरी दुपारच्या नेण्यासाठी थांबणार आहे. पहा सुंदर असं बघा नियोजन झालंय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी माऊली. जय हरी. 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 बघा आमच्या आता वारकरी सगळे पताका घेऊन सज्ज झालेत बघा. जय हरी. सगळे आता दहीगाव म्हणजे सगळे पाणी भरपूर आहे, कपडे धुणं आणि इस्त्री करणं सगळी कडक मध्ये. जय हरी. जय हरी. आज जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. पाटील नोकरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. हे बघा आता सगळे वारकरी महिला वारकरी सगळे निघाले बघा आता फ्रेश वातावरणामध्ये सगळे. जय हरी. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. 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 रामकृष्ण हरी. संत निमराज महाराज की जय. जय मोठ्यारी महाराज. जय हरी. 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 जय महाराज की जय. जय हरी. जय हरी.
जय हरी जय हरी जय हरी भजन म्हणा जय हरी 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 चला हे पहा आम्ही जरा मधल्या रस्त्याने गुरसाळ्यावरून पालखी गेली बघा एका वस्तीवर तिथं ती जेवणासाठी थांबणार आहे तर आमच्या गाड्या काय मधल्या मार्गाने जात नाही तर आम्ही साईडनी एक दुसरी एक वस्ती खराडे म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीवर सगळी गाड्या तिथं जातात त्या चौकामध्ये देवीच्या मंदिरापाशी आणि तिथं थांबतात आणि तिथं संपूर्ण ड्रायव्हर लोक आहे आणि जे कोणी आहेत त्या सर्वांसाठी जे जेवण आहे ते खराडे मामा त्यांच्या वस्तीवर केलं जातं पहा तर आम्ही आता खराडे मामाची तर वस्तीवर जेवायला आलेलो आहे आणि बाकीचे पाठीमागून काही कारभारी मंडळी पण तिथं जेवायसाठी येतात पहा तिथं तर आम्ही आता खराडे मामांच्या वस्तीवर तिथं जेवण करणार आहे आणि पुढं आज कारखान्यावर पालखी मुक्कामी जाणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे रात्री आम्ही दहीगावमध्ये मुक्कामी होतो आणि दहीगावचे एक महाराज बघा महाराज आपलं नाव काय म्हणले अरुण खराडे. हां एक खराडे महाराज आहेत बघा तर हे देवदर्शनला आले होते आणि देवदर्शनवरून हे पालखीवर पायी बघा त्यांच्या गावात आलेत आणि त्या दहीगावामधून आता पालखी प्रस्थान झाली तर आमच्या काही लोकांच्या गाड्या तिकडून मधल्या मार्गे जात नाही तर ह्या मार्गे येतात तर दरवर्षी बघा त्या गाड्यावाले कोणी असे माणसांचं सगळं जेवणाची व्यवस्था बघा इथं ते दरवर्षी करतात तर आता ते वारीत आहेत पण आता तिथं वारकरी म्हणून आता इथं ते जेवायला इथं आले आहेत बघा ते रात्रीच आलेत पण रात्री घरी नाही आले ते इथंच वारीतच थांबले तर खरोखर म्हणजे त्यांचं किती श्रद्धा आहे बघा निमराज महाराजांच्या याच्यावरती हे बघा हे त्यांचं घर आहे बघा हे त्यांचं इथं अशी व्यवस्था आहे तर काही महिला पण बरेचसे येतात बघा इथं जेवणासाठी वारकरी आणि हे बघा हे वारकरीच आमच्या पालखीचे सगळे वारकरी पण इथं जेवणाची व्यवस्था त्यांची केली जाते बघा तर हे सगळे असे आहेत आणि अजून बरीचशी लोक म्हणजे 50 माणसं इथं येतातच बघा दरवर्षी इथं जेवणासाठी येतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे बघा हे दहीगावचे हे खराडे मामा बघा हे वारीत तर आपल्याला मी सांगितलेलंच आहे पण हे त्यांचे जोडीदार आहेत बघा हे नाना ते सप्त्याला जर आले तर नानांची तर मुक्कामी असतात आणि नाना मग त्यांचे घरची माणसं त्यांना संपूर्ण राळेगण सिद्धी रामलिंगचं गाडा वेळा हे सर्व त्यांनी दाखवलेले बघा तर त्यांचे अशी म्हणजे मैत्रपण आहे तर दरवर्षी त्यांचं वारीतलं जेवण बघा त्यांना इथं ते करतात बघा इथं सर्व कारभारी मंडळींना तर असं त्यांचं प्रेम आहे बघा हे तर हे संपूर्ण हे देवदर्शनचे बघा हे सगळे हे आबा पाटील आपलं भाऊ पाटील आणि तर एक दुसरे ते शेळके नाही आले आणि हे कवठाळे तर असे बघा त्यांचं किती प्रेम आहे देवदर्शनकर लोकांवर बघा त्यांचं खरोखर अगदी ते आग्रहाने निमंत्रण सांगतात आणि जेवणासाठी तयार करतात तर दरवर्षी वारकऱ्यांना घरात यांना ते भाकर चटणी ठेसा लागतो पण ह्या वर्षी तुम्ही नसल्यामुळे यांनी पोळ्याचा भेद केला आहे पुरणपोळीचा भेद केला आहे तर चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी